भोर तालुक्यातील संगमनेर गावचा यासाठी शेतकरी आहे. गेल्या 8 वर्षापासून जमीन न नांगरता यासाठी शेती पद्धतीने शेती करतोय आणि त्या अनुषंगाने आपण सगळेच शून्य मशागत किंवा यासाठी बद्दल थोडंफार सोशल मीडियामधून किंवा कुठून जाणून आहात आणि ते अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी अधिक आलेला आहात. तर अशा प्रकारे सामूहिक प्रकारे लोकांना माहिती व्हावी शेतकऱ्यांना. यासाठी महाराष्ट्रामध्ये 31 शेती शाळा केंद्र चालवले जातात. त्याच्यामध्ये शेती शाळा केंद्र क्रमांक 7 पुणे या ठिकाणी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. हे माझे सहकारी रमेश दाडू पाटील. हे लगभग 4 वर्षांनी चालूचं 5वं वर्ष त्यांचं यासाठी शेती पद्धतीने शेती करायची. आमच्या भोर तालुक्यातील सारवेळ गावचे ते शेतकरी आहेत. यासाठीचे पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत. तर अधिकचा वेळ न घेतात 11ला आपण शाळा चालू करतो. अजून प्रवासामध्येच आहेत. खरं तर एवढी पण संख्या नव्हती. आता अपेक्षित 5च लोक येणार होते, पण बऱ्यापैकी लोक आपल्याकडे आले आणि सगळ्यात कमी संख्या असलेली आजची शाळा आहे. तर 30-40 लोक आपल्याकडे वेळेस असतात. आता खरीपाचा सीझन चालू आहे, त्यामुळे लोक सगळे कामामध्ये कोणते असतील किंवा अजून काय असेल वैयक्तिक कारण अधिक मास संपलाय, लग्न सराई असते, काय काय आहे बरोबर काय. तर प्रत्यक्ष आपण चालू करूया. त्याच्या अगोदर मी सरांना विनंती करतो, आपण एक बाय एक फक्त आपलं नाव सांगा जागेवरती आणि एक वाक्यामध्ये सांगा की इथं का म्हणजे काय जाणून घेण्यासाठी आला. म्हणजे त्या अनुषंगाने मला पुढं तुम्हाला जे काय आपण 1.5 तास बोलणार आहे त्याच्यावरती त्या विषयाला तुम्हाला बोलता येईल. नमस्कार, मी जितेंद्र कांबळे. मी नोकरदार आहे, परंतु माझी मूळ गाव माझं पिंपुडे बुद्रुक. माझी एका जागेवर 15 एकर शेती आहे. साधी आहे शेती आणि गावाकडचे लोक तुम्हाला माहिती आहेत. सगळ्यात आपला प्रॉब्लेम आपण मुंबईला असतो आणि शेती करायला इकडं म्हटलं की ते आज बघू उद्या बघू आणि याच्यामध्ये तुमची रजा संपून जाते. मजूर मिळत नाही, पाण्याची जास्त पावसाचा हे बिनभरवशाचं काम सगळं, वेळेवर खत मिळत नाही किंवा हे लोक नांगरणीला याला त्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये मी कमीत कमी 2008 पासून आतापर्यंत एक 7-10 लाख रुपये घालवले आणि उत्पन्न तुम्हाला काय सांगू, मी लाख रुपये खर्च करायचे आणि खर्च तर नाही निघायचा, खर्चसुद्धा निघायचा नाही. आणि ह्याच्यामध्ये झालं काय की लोक ते तुमचं हेच करतात. तुम्ही जेवढं डबऱ्यात जाल, गावाकडचे लोक तुमची शेती कशी पडून राहील आणि तो मला कंटाळून कसा म्हणेल की बाबा घे वाट्यानं म्हणण्यापेक्षा ह्यानंच कशानं तुला मी 2,000 रुपये देतो 3,000 रुपये खंडानं. तुमची अशी परिस्थिती निर्माण करतात ते. आणि आजकालची परिस्थिती अशी आहे, जर तुमच्या नावावर 1 एकर शेती असेल तर तुम्ही भारताचे राजे आहात. 1 एकर शेती, कारण शेतीच नाही राहिली शिल्लक आणि सगळेजण उठसूट आपलं उठतात आणि इकडे वॉचमनची नोकरी करतील मुंबईमध्ये जाऊन, पण ते शेताकडे लक्ष देणार नाही. मी पुढच्या 10 महिन्यांनी रिटायर्ड होणार आहे. 1 वर्ष झालं की ह्यांच्या संपर्कात आहे की मला यायचंय, पण रजा नाही, काय नाही, या कारणामुळे येता आलं नाही. आज कसल्याही परिस्थितीमध्ये भेट द्यायची आणि दुसऱ्यावर अवलंबून न राहता याच्यामध्ये 2 प्रकार होणार आहेत की कमी मशागत असल्यामुळे तुम्ही ते स्वतः करू शकता. स्वतः करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमची तब्येत राखू शकता. भले तुम्हाला त्यातनं इन्कम मिळो नाही मिळो काय हो, पण कमीत कमी तुम्ही जर स्वतः राबला तर तुमची तब्येत चांगली राहू शकते. एवढं जरी तुम्हाला मिळालं तरी भरपूर झालं. म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या बाबतीत हा जरी फायदा मिळाला स्वतःच्या तब्येत सांभाळण्याचा, डॉक्टरच्या ह्याच्यावर पैसे न घालवण्यापेक्षा, तरी तुमच्यासाठी ते खूप चांगलं झालं. आणि मला वाटतं याचा सगळ्यांनी फायदाच होईल. हा एवढा IT प्रोफेशनल आणि हे जर लोक करत असतील तर आपण का करायचं नाही. तुझं आहे तुझं पाशी आणि आपण बाकीचं सगळं जग कशाला ते कुठं फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन हे करायचं, इथे यायला आपल्याला वेळ नाही. आणि ही जर शेती जर ही खरे महाराष्ट्रातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे शेतीच्या संदर्भातले प्रॉब्लेम्स आहेत, या प्रॉब्लेमवर त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं, मी अगदी म्हणत नाही 100%, पण तुम्हाला 50% तरी फायदा होईल. त्या एवढ्याच एका गोष्टीने मी इथं आलोय. आता बघूया ह्या किरणला हा प्रकल्प राबवतोय त्याच्या संदर्भात शुभेच्छा. आणि तुम्ही सुद्धा सगळेजण आलात, त्याच्यामध्ये एक महिला वर्ग आला आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे शेती करण्यासाठी, महिला वर्ग, आणि ते पण शहरामध्ये राहून. अजून याची आपली मातीशी नाळ जोडलेली आहे.
ती खूप चांगली गोष्ट आहे आणि याचाच कदाचित हे सेशन बघून बाकीच्या लोकांनी त्याचं अनुकरण करावं असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा.